हा स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा विषय येतो तेव्हा काळजी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घ्यायला हवी आहे? प्लॅस्टिकमध्ये गरम अन्न कधीही खाऊ नका. हार्मोनल इम्बॅलन्स, हेअर फॉल, थायरॉइड होणार आहे तुम्हाला. जनरली सगळ्यांच्या घरामध्ये तर आपल्याला ॲल्युमिनियम, हिंडालियम अशीच भांडी दिसतात. हिंडालियम अजिबात वापरू नका. पोटाचा कॅन्सर होण्यासाठी धोका असतो. आता लहान मुलांना जे डबे दिले जातात प्लॅस्टिकचे देत आहेत, नको ना. चांगले वेगळे स्टीलचे डबे आहेत ते तुम्ही द्या, कारण स्टील इज सेफेस्ट. स्टीलचा बेनिफिट काय आहे की इट इज न्यूट्रल. तुम्ही याच्यामध्ये अन्न शिजवलं तर ह्याचा तुमच्या शरीराला साईड इफेक्टही नाही आणि काही लाभही नाही. म्हणजे काही 7 ते 8% त्या अन्नाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. ह्याच्याहून जास्त वेगळं काही होत नाही. सो इट इज अ इझिएस्ट की, आणि ते क्लीन करायला सोपं आहे, इझिली अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रास्त दरामध्ये आहे की जे सगळ्यांना चालू शकतो. सो स्टेनलेस स्टील ओके, गो अहेड. आता जर तुम्ही रोज प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये जेवत असाल, पहिले बंद करा. अजिबात प्लॅस्टिकची प्लेट गरम जेवणासाठी वापरू नका. इझी वे आहे ना, म्हणजे पटकन मिळते आपल्याला. तुम्ही त्याच्यात ना वेफर्स ठेवा, काय म्हणजे गरम काही ठेवू नका. अनेक घरांमध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स 6-6 महिने तशाच वापरल्या जातात. अत्यंत चुकीचं आहे. का? तुम्ही वेगळ्या ती बॉटल बदलू नाही शकत? एवढं सगळं का सांगते ह्या भांड्यांविषयी? तर ह्या भांड्यांमध्ये तुम्ही जेवण बनवणार आहात आणि हे जेवण जे तुम्ही जेवणार आहात त्यापासून तुमचं मन बनतं. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की प्लॅस्टिक तर पूर्ण बॅन करा.